इस न्यूज़ के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापूर। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। आम्ही सोलापूर शहर एमआयएम पक्षाचे माजी पदाधिकारी मी कोमारो सय्यद, रेशमा आपा मुल्ला, रियाज भाई सय्यद, तौशिफ काजी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण 2 दिवसाखाली एमआयएम पक्षाचे अध्यक्ष हाजी फारुख शाब्दी साहेब यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचा उमेदवार देणार नाही असे जाहीर केले। समाजातील मौलाना, उलमा व प्रमुख कार्यकर्त्याशी चर्चा करून संविधान वाचवण्यासाठी, संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही सोलापूर शहर लोकसभा मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार देणार नाही असं डिक्लेअर केलेलं आहे। सर्वप्रथम आम्ही सर्वजण एमआयएमचं त्या निर्णयाचं स्वागत करतो। हीच बाब आम्ही गेल्या 15-20 दिवसापासून पक्षाच्या अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना, निरीक्षकांना, इम्तियाज जलील साहेब यांना वारंवार सांगत होतो। शहराची परिस्थिती, इथली अवस्था, आपण जर इलेक्शन लढलो तर नुकसान फायदा काय होणार आहे पक्षाचं, समाजाचं, हे नेहमी आम्ही आमच्या अध्यक्षाला वेळोवेळी सांगत असताना त्यावेळेस आमच्या बोलण्याचं दुर्लक्ष करत काही हट्टी पदाधिकाऱ्याच्या अहंकारमुळे शहराचं वातावरण, समाजाचं वातावरण बिघडण्याचं काम एमआयएम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्षांनी केलेलं आहे। अध्यक्षांनी म्हणलेत, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष म्हणालेत, मी समाजातील उलमा, मौलाना यांच्याशी चर्चा केली आणि हा निर्णय घेतला। फारुख शाब्दी साहेबांनी काही दिवसाखाली मीडियासमोर मौलाना आणि उलमा लोकांना, मौलाना आणि उलमांनी राजकारणात ढवळाढवळ करू नये, त्यांचं राजकारणाशी काही संबंध नाही, त्यांनी फक्त धर्माचंच काम करावं अशी टीका मौलाना उलमी लोकांवर केली होती। आज एवढं का झालं की त्या लोकांचा सल्ला घेण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे। म्हणजे तुम्ही दुपटी भूमिका राबवता असं सिद्ध झालेलं आहे। समाजात एक मेसेज देता पहिल्यांदा, मग दुसऱ्यांदा दुसरा मेसेज देता। नक्की तुमची उलमा आणि मौलाना यांच्याविषयी भूमिका काय आहे हे आज समाजातील सर्व लोकांना कळालेलं आहे। हे करत असताना रमजान महिना चालू होण्या अगोदर भाजपचे आमदार हाजी फारुख शाब्दी साहेब यांच्या बंगल्यावर येऊन गेलेत। त्यांच्याशी तुमची काय चर्चा झाली हेही समाजासमोर येणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतर तुमची इलेक्शन लढवण्याची यंत्रणा चालू झालेली आहे। हे एक समाजात संशय आहे। त्यानंतर रमजानच्या चांद्राच्या दिवशी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते यांच्याबरोबर आपल्या घरी बैठक झाली। त्याच्यानंतर काही दिवसाच्या अंतराने आणखीन एक त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याबरोबर तुमची बैठक झाली। त्या बैठकीत काय ठरलं, काय झालं आणि त्या बैठकीनंतर तुम्ही काही दिवसातच एमआयएम पक्ष उमेदवार देणार नाही असे जाहीर केलात, तर त्या बैठकीचं सत्य मुस्लिम समाजात व जनतेसमोर येणं का गरजेचं आहे, तर याचा खुलासा आपण करावं। त्यानंतर एमआयएमनं आज जे निर्णय घेतले ते संविधान व रक्षणासाठी, हीच गोष्ट आम्ही वारंवार आपल्याला सांगत होतो
मग त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का? उशिरा आलेलं शहाणपण आहे काही तुमचं का? काही पदाधिकाऱ्यांच्या अर्थकारणामुळे तुम्ही त्यांना बळी पडलात का? तुम्हाला त्याची गरज नाही आहे, पण काही पदाधिकाऱ्यांना त्याची गरज आहे का? असं एक संशय समाजात निर्माण झालेला आहे. ह्याचाही खुलासा हाजी फारुख शाब्दी साहेबांनी मुस्लिम समाजात व जनतेत करावं अशी आमची एक विनंती आणि मागणी आहे. फारुख शाब्दी हे कुठल्या काँग्रेसच्या नेत्यामध्ये बैठक झाली काय? साहेब, हे तुम्ही आता फारुख शाब्दी साहेबांना विचारलात तर आपल्याला कळलं, पण एवढी आमच्याकडे पूर्ण माहिती आमच्याकडे त्यांनी उत्तर देऊ दे. आता आम्ही सांगितलं आहे ह्याचं त्यांनी उत्तर देऊ दे, आम्ही पुरावे देऊ. साहेब, या दिवशी फारुख शाब्दी पत्रकारांच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये हजर असतील त्यावेळेस त्यांच्यावर आम्ही प्रश्नांची भडीमार करू. मग पत्रकार परिषद झाली ना त्यांची, तुमच्याकडून हवं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. हां, पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की आम्ही उमेदवार देणार नाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय मागे घेतलेला आहे आणि आम्ही उमेदवार देणार नाही असं त्यांनी सांगितलं. तर त्याच्यामध्ये असं त्यांना कुठं सांगितलं नाही की आमची काँग्रेसबरोबर बैठक झाली. हे असं कसं सांगतील त्यांनी कसं सांगतील? तुम्ही सांगा. आम्हाला माहिती आहे ना. मग अचानक तुम्ही जे एवढं फास्ट पळत होता पूर्ण मीडियासमोर, नॅशनल मीडियासमोर म्हटलात तुम्ही आम्ही उमेदवार देणारच, मग अचानक 8-10 दिवसात असं काय झालं? उमेदवार न देण्याचं कारण काय? पक्षाचे निरीक्षकही म्हणले अनवर सादत, तुम्ही पक्षाचे निरीक्षकही तसंच म्हणलेले आहेत उमेदवार देणार.